वैद्य साहेब, संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर हे सुद्धा उपस्थित आहेत, यांना माझा नमस्कार. तसेच गुलाबजी साठवणे साहेब, संचालक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूर, आणि भंडारा शाखा येथील अध्यक्ष रामरतनजी वैरागडे आणि त्यांच्या संपूर्ण संच तथा संपूर्ण मार्गदर्शक कार्यकर्ता सेवक सेविका बालगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार. तर बघा, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी हे जे कार्य आपल्यासाठी दिलेले आहे याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून असे मोठमोठाले कार्यक्रम आपण घेत असतो, आणि त्या माध्यमातून श्रद्धा आणि अंधश्रद्धा, श्रद्धा कशी असली पाहिजे आणि अंधश्रद्धा कशी असली पाहिजे याच्यातून बाबांनी आपल्याला बाहेर काढलेला आहे. परंतु आपण सेवक असूनही आपल्याला श्रद्धा कुठं ठेवलीच पाहिजे हे अजून कळलेलं नाही. तर बघा, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या कार्यावर जर आपण प्रकाश टाकला तर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी कुठलाही रिश्ता पडला तर त्या रिश्त्याचा संपूर्ण सन्मानासहित परतफेड केलेली आहे. जसं एखादा मार्गदर्शक आहे, एक मार्गदर्शक आहे आणि दुसरा त्या मार्गदर्शकांचा भाऊ आहे. मार्गदर्शकांचा भाऊ जो आहे तो मार्गात नाही आहे, परंतु त्याला मार्गात यायचे आहे, आणि मार्गात यायचे आहे म्हणून त्यांनी दुसऱ्या मार्गदर्शकांकडे गेले कार्य घ्यायला. तर बाबांची जी शिकवण होती ती कशी होती बघा. बाबांनी सांगितलं होतं की ज्या गावचा सेवक त्या गावच्या मार्गदर्शकाकडून समजा कार्य घ्यायला मागं पुढं पाहत असेल तर त्यांनी त्या मार्गदर्शकाला त्याचा वीक पॉइंट विचारायचा, का रे बाबा तुला असं का करायचं, इथं का आणि तिथं का, इथं काय आहे आणि तिथं काय आहे. पण बाबांच्या काळामध्ये बरेचसे लोक इकडून तिकडून जुळले होते, कुठूनही कार्य घेत होते, आणि बाबांनी मग त्याच्यानंतर सांगितलं, म्हणजे मंडळ माझ्या नंतर मंडळ, मग मंडळाने काही निर्देश लावले. त्या निर्देशनानुसार आपल्याला मंडळाची जेव्हा केव्हा आदेश निघेल त्या आदेशाचे आपल्याला पालन करायचे आहे. आणि जर आपण त्या आदेशाचे पालन केलं नाही तर खरंच आपल्या स्वतःच्या मनाला विचारा की मी घरचा बाप आहे आणि माझ्या मुलाने माझे ऐकलं नाही तर मला माझ्या संस्कारावर कुठंतरी कमतरता वाटेल की नाही वाटेल. म्हणून शब्द हा भगवान आहे आणि शब्द हा शैतान आहे. आजची 30 तारीख आहे आणि या 30 तारखेच्या आधीपासून जे कार्य होत होते ते कार्यक्रम आपण याच्या आधी आंधळगावला घेतलं होतं, आणि हा फिरत राहते 30 तारखेचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला पुन्हा पुन्हा आपल्याला समोर न्यायचं आहे. कशासाठी तर श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय याचा नेमका उद्देश आहे. श्रद्धा काय आहे आणि अंधश्रद्धा काय आहे. कारण महान त्यागी बाबा जुमदेवजी जे काल होते आज आहेत आणि याच्या नंतरही राहतील, पण त्यांच्यासारखा कोणी होण्याचा प्रयत्न करत असेल आणि तसे कार्य करून जर सेवक त्यांच्या मागावर जात असेल तर खरंच त्याला मार्ग समजला नाही. म्हणून म्हटलं आहे, प्रेमाने बोल सेवका, प्रेमाने बोल तू, प्रेमाने बोल सेवका, प्रेमाने बोल. तुझ्या शब्दात घोलू नको जहराचा खोल, तुझ्या शब्दात घोलू नको जहराचा घोल. तू प्रेमाने बोल सेवका, प्रेमाने बोल. खोटे शब्द भाऊ सैतानाचे आहे, खोटे शब्द भाऊ सैतानाचे आहे. सत्य शब्दावर भगवंत उभा राहे, सत्य शब्दावर भगवंत उभा आहे. हाक देता परमेश्वर धावणिया आलं, महत्व बाबांनी शब्दाला दिलं, महत्व बाबांनी शब्दाला दिलं. तुझ्या बोलण्यावर असू दे कंट्रोल,
प्रेमान बोल, प्रेमान बोल, प्रेमान बोल सेवका, प्रेमान बोल. महान त्यागी बाबा जुमदेवजी. त्यांचे शब्द कसे होते? त्यांच्या शब्दावर जे काही अनहोनी असेल ती होणी टळून जायची. बाबांनी जर म्हटलं की दादा रे ह्या रस्त्याने जाऊ नको आणि त्या रस्त्याने कोणी गेला तर काही नाही काही त्याच्यामध्ये अंतर पडत होता. बाबांच्या दौऱ्यातली गोष्ट सांगतो. मंगलजी पावणे मुक्काम रोहा, मंगलजी पावणे मुक्काम रोहा ते असे सर्व्हिसचे कार्य करत होते आणि सर्व्हिसचे कार्य करत असताना त्या काळात लाईट कधीच जात नव्हती. आता लाईट जाते, आता लाईट जाते. परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे माजी संचालक मदनकर साहेब आणि उराडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर आपले स्थानापन्न व्हावे अशी विनंती करतो. बघा बाबा शब्दावर भगवान उभे कसे करत होते. त्या काळामध्ये बाबांचा दौरा गावोगावी जात होता आणि मंगलजी पावणे हे त्या दौऱ्यावर आपली बंडीने सर्व्हिस न्यायचे. तर सुकडीला दौरा झाला आणि सुकडीला दौरा झाल्यानंतर एक दारू पिणारा व्यक्ती तिथं आला आणि तिथं आल्यानंतर खूप शिव्या द्यायला लागला. त्याचा आडनाव बांडेबुचे होता. त्याने खूप शिव्या द्यायला सुरुवात केली आणि मग काही सेवक रोह्याचे घनश्यामजी पटोले पोलीस पाटील ते उभे झाले आणि बाबांना म्हणतात मला आदेश दे म्हणे याची दारू आत्ता उतरवून देतो. काय म्हणे? बाबांना मला आदेश दे म्हणे मी याची दारू आत्ता उतरवून देतो म्हणे. तेव्हा बाबांनी काय म्हटलं? कागा म्हणे हा धर्म तसा समजला का तुला? या धर्माचा अर्थ काय समजला का म्हणे तुला? बस म्हणे खाली. खाली बैस. तो खाली बसला. त्याचे कार्य तो करत आहे. जो शिव्या देत आहे त्याचे कार्य तो करत आहे. आपले कार्य आपल्याला करायचं आहे हे बाबांनी बोललं आणि काही यांचे जी बैठक होती ती चालूच राहिली आणि तिकडून देवाली पोलीस स्टेशनची गाडी आली आणि त्या दारोड्याला उचलून गाडीमध्ये घेऊन गेले. शब्द बघा कसे होते. मग तिथून बाबांनी म्हटलं मंगलजी भावने रोह्याचे होते ते त्यांना म्हटलं उद्या टांग्याला दौरा आहे म्हणे टांगा मोहाडी जवळ. तर तिथं म्हणे जनरेटरची जरूरत पडेल म्हणे. काय म्हणे? जनरेटरची जरूरत पडेल. तर तो मंगलजी भावने होता तो हसला. त्याला वाटलं लाईट जातच नाही आणि बाबा सांगून राहिले. त्यांनी जनरेटर नेला नाही टांग्याला आणि मग बाबांचा कार्यक्रम चालू झाला आणि बाबा यायला लागले बाहेरून. यायला जसे लागले तसे बाबांचे पाऊल त्या मंडयाच्या जवळ पडत नाही तर लाईट गेली. लाईट गेली आणि तो मंगलजी पावणे होता अनेकाच होता. आता मला वाटतं 1-2 महिने झाले सेवक झाला. तो घाबरला. आता आमच्या सेवकाला जाण होत नाही की मी काल काय बोललो आणि त्याचा परिणाम काय घडला. पण तो काल होता तो मंगलजी पावणे सेवक नव्हता पण बाबांच्या सत्तावर त्याला जागृती झाली की बाबांनी मला म्हटलं होतं बाबा रे तुला इंजिन पकडायचं आहे. त्याने इंजिन धरला नव्हता. लाईट गेली. धावत धावत बाबांकडे गेला. बाबा म्हणे मला माफ करा. बाबा म्हणे कागा कशाची माफी मागतोय म्हणे मला. नाही जी म्हणे लाईट गेली बाबा. तुम्ही मला म्हटलं होतं म्हणे की तुम्ही जनरेटर घेऊन याल. माफ करा म्हणे आणि मला याच्यातून काहीतरी रस्ता काढा. तर बाबांनी म्हटलं मला माफी मागायची नाही. जा म्हणे तिकडे समोर प्रतिमा आहे बाबाची तिथं सांग म्हणे की बाबांनी मला म्हटलं होतं की मला जनरेटर घेऊन जायचं आहे परंतु मी त्या गोष्टीवर लक्ष दिला नाही. त्या शब्दाचा अर्थ मला कळला नाही. ही माझी महान चूक झाली. शब्द म्हणजे भगवान. बाबांचा शब्द म्हणजे भगवंताचा शब्द होता पण तो शब्द मी ऐकला नाही. सैतानी बुद्धी माझ्या डोक्यात आली. मला माफ करा. माफी मागत नाही तर लाईट चालू झाली. कसे बाबा होते म्हणून म्हटले अरे गृष्टीवर आली सन्मान मिळाले. गृष्टीवर आली सन्मान मिळाले. काम होता तेव्हा कसा गोड गोड बोले. हा सेवक बघा आपल्या तुमच्यातला आमच्यातला सगळ्यातला प्रत्येक माणसाने इथं मंचावर जेव्हा मी येतो त्याच्या आधी हा विचार करावा की मी सेवक होतो. मी जर सेवक राहिलो नसतो तर इथपर्यंत पोहोचलो नसतो. परंतु आम्ही जेव्हा काम असते तेव्हा सुरीसारखे असतो आणि काम झालं तर दाबण्यासारखं ठोकळ होतो. लक्षात ठेवा माझ्या एका शब्दावर मी फक्त सेवक आहे आणि सेवक तसा असला पाहिजे
या सगळ्यांनी जर विचार केला तर कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी मधला नाही, सगळे एका धाग्यामध्ये असे फुलं होतो ना आम्ही, त्या पद्धतीचे सगळे सेवक आहोत. आणि बाबांनी सगळ्यांना एक सारखं दिलाय म्हणून म्हटलंय गृष्टीवर आली सन्मान मिळाले, काम होता तेव्हा कसा गोड गोड बोले. अरे दुःखी कटी गरीबांचे घरी बाबाने जेवण केले आणि बाबाच्या शब्दावरती भगवंत उभे झाले. बाबाच्या शब्दावरती भगवंत उभे झाले. तुझ्या वागण्यावर ठेव कंट्रोल. तू प्रेमाने बोल सेवका, प्रेमाने बोल. तू प्रेमाने बोल सेवका, प्रेमाने बोल. दुसरा पैलू 3 मिनिटात संभवतो. दुसरा पैलू बघा. आता आम्ही परमेश्वर या कलियुगात कोणाला मानतो? हा जो कलियुग आहे, या कलियुगामध्ये परमेश्वर कोणाला मानतो आणि या बाबांच्या सारखं होऊन लोकांना सेवक लुटतात कसे, याच्यावर बोलला आहे. देखो कलियुग का भगवान, देखो कलियुग का भगवान, ये रुपया कागज का, ये रुपया कागज का. देखो कलियुग का भगवान, ये रुपया कागज का. अरे हिंदू है ना मुसलमान, हिंदू है ना मुसलमान, देह में आए भूत न शैतान, कहे आता है भगवान. बघा, देह में आता ना शैतान, कहता आता है भगवान. ये रुपया कागज का, ये रुपया कागज का. हा सगळा कागदाच्या रुपयाचा खेळ आहे आणि कागदाच्या रुपयाच्या खेळासाठी हा सेवक स्वतःला त्या दिवसाची ओळख करा. ज्या दिवशी मी मार्गामध्ये आलो होतो त्या दिवशी मी काय शब्द दिला होता, माझे कर्तव्य काय होते आणि विनंती मध्ये मी मरण्याचा वचन कसा दिला. पण आता त्या विनंतीच्या दिलेल्या वचनावर मी उभा आहे का? नाही. मग महान त्यागी बाबा जुमदेवजींनाही नाव खूप देण्याचा प्रयत्न केला लोकांनी. मठाधिपती समर्थ बाबा, महान त्यागी बाबा, समर्थ गुरु, परंतु बाबांनी ते मान्य केलं नाही. बाबांनी काय म्हटलं, जो नाव या पृथ्वी तलावर नसेल तो नाव मला हवा आहे. आणि मग सगळ्या सेवकांच्या, कार्यकर्त्याच्या, मार्गदर्शकांच्या माध्यमातून तो नाव मिळाला. तो नाव कसं आहे? कैसे बने, कैसे बने, कैसे बने जी भैया, कैसे बने. महान त्यागी जुमदेव बाबा कैसे बने, वो महान त्यागी जुमदेव बाबा कैसे बने. सत्य का पालन किया, मर्यादा सबको सिखाया, प्रेम से जीना बढ़ाया. अरे त्याग से मार्ग बनाया, निस्वार्थ बोलना सिखाया. ऐसे बने, ऐसे बने, ऐसे बने जी भैया, ऐसे बने. महान त्यागी जुमदेव बाबा ऐसे बने. म्हणून सगळ्यांनी सगळ्यात आधी मी सेवक आहे का, मी प्रयत्न करतोय बनण्याचा. अजूनपर्यंत मी स्वतःला सेवक म्हणू शकत नाही. खरंच सांगतोय, कारण सेवक ज्या सेवकाला सेवक म्हणतो त्याला बाबांनी म्हटलं मुझे भगवान मिल गया. और वो भगवान खुद बोलते हैं मैं भगवान नहीं हूँ, मैं वो सर्व सर्व परमेश्वर का एक सेवक हूँ. ज्या भगवंताला, भगवान बाबा हनुमानजीला बाबांनी भगवान म्हटलं तर तो भगवंत म्हणतोय मैं वो सर्व सर्व परमेश्वर का एक सेवक हूँ. आणि तसेच आमचे पहिले सेवक झाले असतील तर महान त्यागी बाबा जुमदेवजी. आणि त्यानंतर आम्ही जर स्वतःला सेवक म्हणतो तर मला माझे माझ्या आत्मपरीक्षण करून स्वतः आत्म्यात घुसून पाहायला पाहिजे की खरंच मी त्या विनंती आणि प्रार्थनेमध्ये जो वचन दिलेलं आहे त्या पद्धतीने चालतो, बोलतो, वागतो का. मला तर आतापर्यंत मी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. मी फक्त मला दिसतो आहे त्या मालकाच्या सामने मी फक्त एक नौकर आहे, नौकर. त्या मालकाने मला सांगितलं की तुला तिथं जायचं, मी तिथं जाईन, तेवढंच काम करू शकतो. पण मालकाने कधी म्हटलं तू जा आणि वापस ये, तर तेवढंच
सहकार्य करून मला यायचं आहे आणि आपल्या सगळ्यांनाही विनंती आणि प्रार्थना, बाबाच्या शिकवणीवर चालायचं, बोलायचं, वागायचं आहे. अंधश्रद्धेला सोडून श्रद्धेचा भाग बाबांनी दिलेला आहे. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीनं आणि मंडळाच्या आदेशानं तुम्हा सगळ्यांना आणि आम्हाला सगळ्यांना मलाही चालायचं आहे. एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतोय. नमस्कार, नमस्कार, नमस्कार जी.